नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज निकाल लागणार आहे टी 2024 तुमचा अंतिम निकाल लागणार आहे आणि आता एक प्रश्न मुलांनी ऑलरेडी मला विचारून ठेवलेला आहे. सो त्याबद्दल एक क्लॅरिफिकेशनचा हा व्हिडिओ मी घेत आहे. थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील ते पण मला सांगा. टीईटीला 81 ते 88 किंवा 89 मार्क्स आहेत. आता हे का टाकलं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पुढे बरं का. आणि मग हे मार्क आहेत पुढे काय, मग एससीबीसी मधून विचार केला जाईल का. आता हा प्रश्न का विचारला गेला ते पण मी तुम्हाला सांगतो. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की सर मी ओपन मधून बिलॉंग करते आणि फॉर्म भरताना मला एससीबीसी भरता आला नाही किंवा एससीबीसी निघाला नाही किंवा एससीबीसी नव्हतं, असं काही जणांचं म्हणणं आहे की सर मग मला तर आता मी ओपनमधून फॉर्म भरला होता आणि मला ओपनला जे मार्क पाहिजे ते मार्क नाही आहे, त्याच्या पाठीमागे मार्क आहे मला. जसं की पेपर 2ला 89 पाहिजे, 88 पाहिजे ना पेपर 2ला, आता तर मला 87 आहे. मग आता काय सर काय होईल माझं, मला पात्र करतील का, मी टेटचा एससीबीसी मधनं फॉर्म भरतो होईल का, त्याबद्दल थोडक्यात अपडेट मी तुम्हाला देतो. काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही, काय शक्यता थोडक्यात सांगूया आपण. तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे टेटची तयारी जर तुम्ही करत असाल तर लगेच बॅच जॉईन करा, कारण ही पूर्ण टीम तुम्हाला शिकवणार आहे. मागच्या वर्षात 1000+ विद्यार्थ्यांची निवड झाली शिक्षक म्हणून, त्यासाठी ही टीम जबाबदार आहे. सो लगेच जॉईन करा. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे, ग्रुप 4.0 ची बॅच आहे. ॲप डाउनलोड करायचं, डायरेक्ट तिथे दिसतं सगळं बघा. डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता, तुमचे पैसे कुठे जात नाही इग्नाइटला सोडून. तो डायरेक्ट परचेस करा. काही डाऊट वाटलं तर ह्या नंबरला कॉल करा. ही बॅच तुम्हाला ना एकदम प्रॉपर आहे. लाईव्ह लेक्चर आहे, ते रेकॉर्ड होऊन जातात. किती वेळेस परत बघू शकता, तुमच्या वेळेनुसार बघू शकता. अगदी तुम्हाला वेळ नाही आता नंतर बघायचं आहे, स्टॉप करून बघा, फास्ट करून बघा, पटापट बघा, जो टॉपिक बघायचा तो बघा, हे तुम्हाला इथे भेटणार आहे. आणि तयारी करताना इंग्लिशचं खूप महत्त्व असणार आहे. त्यासाठी ही बॅच हे पुस्तक बाळासाहेब बोडके सरांचं आलेलं आहे मार्केटमध्ये, तुम्ही लगेच ते घेऊ शकता. ऑनलाईन जर मागवलं तर 170 रुपयात तुम्हाला अवेलेबल आहे आणि तुम्ही तुमच्या जवळच्या बुक स्टोअरला पण विचारून घेऊ शकता. आता महत्त्वाचं बघा, तुम्हाला माहिती असेल की टीईटीचा फॉर्म तुम्ही जेव्हा भरला, तो कधी भरला होता फॉर्म तुम्हाला आठवत असेल, 9 सप्टेंबरपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत फॉर्म तुम्ही भरला. नंतर एक्सटेंड झाली की नाही ते मी आता इथे सांगत नाही तुम्हाला, पण या दरम्यान तुम्ही फॉर्म भरला होता बरोबर टीईटीचा. आणि आता तुम्हाला माहिती असेल अंतिम निकाल लागतोय आज. काय अंतिम निकाल लागत आहे तुमचा. आता मला सांगा, थोडक्यात मी थोडं पाठीमागे घेऊन जातो. तुम्ही फॉर्म भरण्याची प्रोसेस आठवा थोडीशी. फॉर्म भरण्याची प्रोसेस थोडंसं हिस्ट्रीमध्ये घेऊन जातो मला मी. फॉर्म भरताना तुम्ही लॉग इन केलं होतं, नवीन लॉग इन केलं होतं, उमेदवाराचं लॉग इन झालं होतं आणि फॉर्म भरताना तुम्ही माहिती भरत होता. माहिती भरत असताना जसं की इथे मी माहिती भरतोय, शिवम नावाचा कॅन्डिडेट हा माहिती भरतोय, पूर्ण माहिती भरत चाललाय. आणि माहिती भरत असताना डिटेल सगळं टाकत चाललं होतं बघा, OTP पण ईमेल पण सगळं टाकलं. आणि मग तुम्हाला प्रश्न उमेदवाराची अदर इन्फॉर्मेशन भरायची होती, ज्यामध्ये कॅन्डिडेट कास्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची. इथे जातीचा प्रवर्ग विचारला त्यांनी, इथे बाण दिला होता बघा. ह्या बाणावरती क्लिक केलं की काय काय ऑप्शन तुम्हाला येत होते बरं. जसं की इथे एक ऑप्शन मी तुम्हाला दाखवला इथे बघा, याचा हा आधार नंबर आहे. ह्या आधार नंबरवरती किंवा हा मोबाईल नंबर पण आहे बघा, आणि कधी भरलं ते पण दिलंय. ओपन येत होतं. सेम मी पुढे गेलो तर त्याच आधार क्रमांकावर भरायचं आहे. OBC पण येत होतं. नंतर परत पुढे गेलो मी, इथे SCBC येत होतं. म्हणजे तुम्हाला माहिती असेल आपलं SCBC जे लागू झालं ना, SCBC लागू झालं ते फेब्रुवारी 2024 मध्ये लागू झालं. आणि ॲड जी आली तुमची, ॲड आली आहे सप्टेंबरमध्ये, म्हणजे सप्टेंबर 2024 मध्ये. आता इथपर्यंत हा जो कालावधी आहे ना, हा जवळपास 7 महिन्यांचा कालावधी. ह्या 7 महिन्यामध्ये मला म्हणजे तसं म्हणाल तर मार्च नंतर खरं म्हणजे काढायचं होतं, पण त्याला आपण 6 महिनेच पकडूया. 6 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला SCBC काढायचं होतं, पण अडचणी खूप आल्या होत्या. SCBC निघत नव्हतं, प्रॉपर इन्स्ट्रक्शन गेल्या नव्हत्या, सेतूमधून देत नव्हते ते लोक वगैरे वगैरे, असा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना आला होता. पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी काढलं, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरताना SCBC मधून भरलेला पण आहे. फक्त आता काही मुलांनी नाही भरला, वेगळी कारण आहे, त्यांच्या जिल्ह्याच्या लेवलला त्यांच्या लेवलला काही इश्यू असू शकतो. पण आता मग प्रश्न तुमचा मेन आहे, त्याच्याशी कन्सर्न मी तुम्हाला करून देतो फक्त, होईल का. तर इथे SCBC मधून फॉर्म भरता येत होता त्यावेळेस टीईटीचा. सो सेम तुम्हाला इतर कॅटेगरीमधून पण फॉर्म भरता येत होता. माझा तुमच्या 2 जे प्रश्न आहेत ना, त्या प्रश्नांकडे मी घेऊन जातो तुम्हाला. हे 2 प्रश्न आहे. आता टीईटी 81-89, आता मी का असं म्हटलंय तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आता एखादा कॅन्डिडेट आहे ज्यांनी ओपन मधनं फॉर्म भरलेला असेल, ओपन मधनं बरोबर आहे. हा, मग आता काय झालंय, ओपनला इथे मार्क लागत बघा. पेपर 1ला आणि पेपर 2ला किती मार्क लागतात क्वालिफाय होण्यासाठी. पेपर 1ला तुम्हाला 149 पैकी 149 आहे ना, आता एक प्रश्न चुकलेला आहे, म्हणजे तुम्हाला इथे ओपनसाठी मार्क लागत होते 89 आणि पेपर 2ला सुद्धा तुम्हाला 89 मार्क लागत होते, दोघे पेपरला बरोबर. हा, आता 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 पेपर 2 मध्ये अजून एक दुसरा पेपर आहे ना, पेपर 2 मधलाच अजून एक दुसरा पेपर आहे, ज्यासाठी तुम्हाला मार्क तुम्हाला जे लागतात ते इथे सुद्धा मला वाटतं 89 लागत होते. 89 फक्त जे कॅटेगरीमध्ये येतात ना, कॅटेगरीमध्ये त्यांच्यासाठी वेगळे मार्क होते. चला मग आता इथे हे जे मार्क तुम्हाला लागतात पेपर 1ला आणि पेपर 2ला हे मार्क लागत होते
बघा बरोबर आहे, आय थिंक सो माझं बरोबर असेल. पेपर 2चे जरी 2 प्रश्न कॅन्सल केले तरी 60% एवढेच मार्क होतात, 89 आहे. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सर मी ओपनमधनं फॉर्म भरला, फॉर्म जेव्हा भरला तेव्हा ओपनमधनं भरला आणि आता मला मार्क जे पडलीत ना ती फॉर एक्झाम्पल मला 81 पासून म्हणजे किंवा 89च्या बिलो आहे, म्हणजे असं म्हणूया मला 81 मार्क आहे, 82 मार्क आहे, 83 मार्क आहे, असं करत करत मी 88 पर्यंत आहे सर पेपर 1ला आणि पेपर 2ला पण आता दुसऱ्या भाषेत मला सांगायचं म्हटलं जर मला SCBC कन्सिडर केलं SCBC तर मला कसे मार्क लागतात बरं. मला SCBC कन्सिडर केलं तर पेपर 1ला आणि पेपर 2ला जे मार्क लागतात पेपर 1ला मला 81 मार्क पाहिजे बरोबर आणि पेपर 2ला मला किती मार्क पाहिजे, एका ठिकाणी पाहिजे मला 88 आणि एका ठिकाणी पाहिजे 89 बरोबर आहे. पेपर 2चा जो 2 प्रश्न कॅन्सल केला ना त्यानुसार. मग आता मला हे मार्क आहेत, असे मार्क आहेत, मला असे मार्क आहेत बघा इथे दिसतंय तुम्हाला, या पद्धतीचे मार्क मला आहेत जे की कॅटेगरीचे उमेदवारांना SCBC म्हणून किंवा त्याला मी कॅटेगरी म्हणतो, कॅटेगरीनुसार मला हे मार्क पाहिजे होते, पाहिजे आहे. आता जर मला SCBC त्यांनी कन्सिडर केलं तर मी काय होतो इथे पात्र होतो, इलिजिबल होतोय असं काहींचं म्हणणं आहे. पण मी फॉर्म भरताना ओपन मधून भरला, एवढे मार्क मला पडले, या दरम्यान मार्क आहे मला. जर मला त्यांनी ह्या मार्काला ओपनला न कन्सिडर करता SCBCला कन्सिडर करतील का. आता हा प्रश्न जो आहे ना SCBC फॉर्म भरताना बघा तुम्ही जेव्हा तुमचा रिझल्ट बघाल प्रमाणपत्र तुम्ही डाउनलोड कराल सॉफ्ट कॉपीमध्ये त्यामध्ये नॉट एलिजिबल असाच ऑप्शन येणार आहे. आता यात अजून एक प्रश्न असा येतो की CTT सर CTTला कसं चालतं, मग CTT जी आहे केंद्राची आहे, जेव्हा मी CTT SCBC लागू नये मी EWS मधनं भरतो किंवा मी ओपन मधनं भरतो आणि त्याचा रिझल्ट आला तर मला साहजिक मी जर ओपन मधून असेल तर माझा नॉट एलिजिबल येतोय. पण जेव्हा मी याचं कन्व्हर्जन करतो मी स्टेटमध्ये SCBC तर मी इथे इलिजिबल होतो. हे समजलं तुम्हाला मी काय म्हणतोय, इथे इलिजिबल होतो म्हणजे CTT मध्ये SCBCचं नाही ना आरक्षण, SCBC निघत नाही म्हणून आपण काय करतो एक तर EWS मधून भरतो एक तर ओपन मधून भरतो. मग EWS मधून भरला सेंट्रलला पण स्टेटला मी SCBC मध्ये मोडतो. मग अशा वेळेस मी SCBC कन्व्हर्ट करून जे की कॅटेगरीनुसार आहे इलिजिबल होतो का, तर यस होतो. मग TET बद्दलचा प्रश्न आहे की सर TET मध्ये असं करताय, आता अर्थात हा बरोबर आहे प्रश्न त्यांचा, इथे बरोबर आहे ते नाहीच आहे, पण इथे असं नाहीये ना तुम्ही फॉर्म भरताना SCBC काढायला पाहिजे होतं, SCBC मधनं फॉर्म भरायला पाहिजे होता. पण तुमचा कन्सर्न असा आहे की सर आमचं निघालं नाहीये, आम्ही काढलं नाहीये, आम्हाला मिळत नव्हतं किंवा अदर इश्यू असेल. आता हा झाला त्या सर्टन कंडिशन तुम्ही त्या काय म्हणतो आपण त्या सर्टन कंडिशन मध्ये सांगते तुम्ही की मला मिळत नव्हतं वगैरे वगैरे जे काय असं, पण काहींना मिळालंय ना, त्यांना भेटलंय त्यांचं काय नाही का. सो थोडासा मेजर इश्यू काही मुलांच्या बाबतीत असू शकणार आहे. सो मला इथे सांगायचं असं कन्सर्न आहे की प्रॅक्टिकली जर तुम्ही विचार केला त्यांच्या नोटिफिकेशननुसार विचार केला तर तुम्हाला हे शक्य होणार नाही. पण जर TETने याचा कन्सर्न काही जिल्ह्यांचा इश्यू होताच बाबा खरंच होता, तिथे प्रॉब्लेम होता, तो जर कन्सर्न टेटनी महाटेटनी जिल्हा परिषद परिषद पुणे परिषदेने लक्षात जर घेतला त्यांनी जर असं काही नोटिफिकेशन काढलं तर चान्स आहे. मात्र आत्ता प्रॅक्टिकली जर विचार केला सगळ्या माहितीच्या आधारे बेसच्या आधारे बोलायचं म्हटलं तर हे शक्य नाही. सो बघूया वेट अँड वॉच काय होतं. जर एखादं परिपत्रक त्यांनी काढलं आणि जसं काही त्या मुलांना अलाउड केलं, आता हे 99.9% मला वाटत नाही शक्य होईल, पण बघूया काय होतं. होप सो काय होतं बघूया. सो SCBC म्हणून विचार केला जाईल का, तर याचं उत्तर आय थिंक सो येणार नाही. तुम्ही जर SCBC मधून फॉर्म भरला असेल आणि तुमच्याकडे SCBC असेल तर नक्कीच तुम्ही इलिजिबल आहात. पण तुम्ही ओपन मधनं भरला त्यावेळेस प्रॉब्लेम सांगितले आणि मला विचार करा इथे, तर मात्र शक्य होणार नाही. ओके. सो अजून तुमचे डाऊट असू शकतात, जर तर वर आहे, जर पुणे परिषदेने विचार केला तर नक्की होईल. अजून काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा, इतर विद्यार्थ्यांचं काय मत मला कमेंटमध्ये कळवा. आणि अशी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण छोटे छोटे इश्यू असतात पण नक्की त्याच्यावरती आम्ही तुम्हाला अपडेट देत असतो, पूर्ण माहिती प्रॉपर देत असतो. सो सगळा कन्सर्न आम्ही तुम्हाला सांगत असतो, उगाच येऊन फक्त बोलत नाहीये, तर विथ प्रूफ तुम्हाला मी पाठीमागे दाखवत असतो. फॉर्म भरतानाची प्रोसेस पण तुम्हाला दाखवली, त्यावेळेस होता SCBC, सो तो इश्यू येणार आहे. सो नक्कीच असे काही प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ आवडतो लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि जाता जाता सांगू इच्छितो की तुम्ही टेट 25ची तयारी जर करत असाल ना तर बॅच लगेच हे ॲप डाउनलोड करून बॅच लगेच परचेस करा, कारण याची मदत तुम्हाला खूप चांगली होणार आहे. मागचे विद्यार्थी तुम्हाला सांगतील आणि पुस्तक पण तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता. आणि काही अडचण असेल तर हा आमचा टेक्निकल हेल्पलाईन नंबर आहे, ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा ॲप पण डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस परचेस करू शकता. सो व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.